स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025. आता हा वायू सर्वेक्षण, स्वच्छ वायू सर्वेक्षणावाला एक स्वच्छ सर्वेक्षण सुद्धा असतो. याची सुरुवात जी झालेली आहे हे 2019 ला झालेली आहे. 2019 ला लक्षात असू द्या. आणि हा स्वच्छ वायू आहे. आता फक्त स्वच्छ सर्वेक्षण जर विचारलं, फक्त स्वच्छ सर्वेक्षण जर विचारलं, तर स्वच्छ सर्वेक्षण जे आहे हे सुरू झालं आहे 2016 ला. ठीक आहे, 2016 ला सुरू झालाय. मग आता आपण बघूया 10 लाखांहून अधिक लोकसंख्या जर बघितलं, 10 लाखांहून अधिक जर बघितलं, याच्यामध्ये पहिले आपण तीन काय बघूया, शहरे बघूया. याच्यामध्ये मध्य प्रदेश मधलं इंदूर शहर आहे, हे 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येमध्ये पहिलं आलेलं आहे. त्यानंतर मध्य प्रदेश मधलं जबलपूर शहर आहे, ते दुसऱ्या क्रमांकावर आलेलं आहे 10 लाखांहून अधिक लोकसंख्यामध्ये. आणि तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश मधलं आग्रा आणि गुजरात मधलं सुरत आहे, हे कंबाईन आलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर. ओके, मग आता बघा इथं लक्षात घ्या, 3 लाख ते 10 लाखच्या दरम्यान जिथं लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये पहिले 3 शहरं माहित पाहिजे. अमरावती महाराष्ट्रातलं, तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. उत्तर प्रदेश मधलं झाशी आणि उत्तर प्रदेश मधलं मुरादाबाद लक्षात असू द्या. आणि राजस्थान मधलं अलवर नावाचं शहर आहे, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. ओके, मग आता 3 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या जर बघितल्या, 3 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या जर आपण बघितल्या, याच्यामध्ये कुठलं शहर आहे? देवास नावाचं शहर आहे मध्य प्रदेश, परवाणू नावाचं शहर आहे हिमाचल प्रदेश, आणि अंगुल नावाचं शहर आहे हे ओडिसा लक्षात असू द्या. मग राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जर बघितला, तुम्हाला मी मगाशी सांगितलं का हा जानेवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. जानेवारी 2019. आणि फक्त स्वच्छ सर्वेक्षण विचारलं तर हे